आता घेतलेला आहे रिसेंटली खूप सर्च केल्यानंतर फिलिप्सचं ड्युअल बास्केट एअर फ्रायर. तर इथे बघू शकता हे आहे 3000 सिरीजचं आणि एक 5000 सिरीजचं येतं आणि हे 3000 सिरीजचं आहे आणि अशा पद्धतीने दिसतंय बघू शकता. आणि कंपनी आहे फिलिप्स आणि इथे प्राइसिंग आहे त्याची प्राइसिंग आहे इथे एकदम छान ग्रे आणि व्हाईट आणि गोल्डन फिनिशिंग मध्ये आहे आणि इतका स्मूथ आहे. मॅट फिनिश त्याची डिटेलिंग म्हणजे वरचं डिटेल आहे आणि एकदम हेवी आहे. तर याच्यात आता मी तुम्हाला दोन रेसिपी करून दाखवते. एक व्हेजिटेरियन रेसिपी आपलं याची फ्लावर फ्राय आणि होल चिकन तंदुरी त्याच्यामध्ये आपण करू. तर तुम्हाला आता हे मॅरिनेशन साठी ठेवलेलं आहे 1-1.5 तासासाठी आणि हे सुद्धा. तर मग एकदाच हे दोन्ही लावून दाखवणार मी तुम्हाला आपल्या एअर फ्रायर मध्ये दोन्ही ड्युअल बास्केट मध्ये. तर आता तुम्हाला दाखवतेस थोड्या वेळाने. आता दोघं एकाच टाइमला मी झाले आपल्याला. हे 15 मिनिटावर आलं लगेच हे 15 मिनिटावर सुरू झालेलं आहे त्याच्यासोबत. म्हणजे एकाच वेळेस आपल्याला दोन्ही डिश मिळतील खाण्यासाठी. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी आता घेतलेला आहे रिसेंटली खूप सर्च केल्यानंतर फिलिप्सचं ड्युअल बास्केट एअर फ्रायर. तर इथे बघू शकता हे आहे 3000 सिरीजचं आणि एक 5000 सिरीजचं येतं आणि हे 3000 सिरीजचं आहे आणि अशा पद्धतीने दिसतंय बघू शकता. आणि कंपनी आहे फिलिप्स आणि इथे प्राइसिंग आहे त्याची प्राइसिंग आहे 19,000 म्हणजे 19,995 म्हणजे 20,000 आणि ते मी घेतलेलं आहे रिलायन्स डिजिटल मधून आणि ते मला पडलेलं आहे 14,859 असं पडलेलं आहे ऑफ मध्ये. तर आता याच्याबद्दल सांगायचं झालं तर मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगते. तर आपल्याकडे जे सिंगल एअर फ्रायर असतो किंवा सिंगल एअर फ्रायर घेण्याचा विचार असतो त्यावेळेस कसं त्या सिंगल याच्यामध्ये आपण मल्टिपल चॉईसने आपण काही वस्तू करू शकत नाही किंवा काही पदार्थ करू शकत नाही किंवा आपल्याकडे पाहुणे आले भरपूर तर आपण एकदाच त्या वस्तू करू शकत नाही म्हणजे पदार्थ करू शकत नाही. त्याच चॅलेंजला दूर करण्यासाठी आलेला आहे फिलिप्सचं ड्युअल बास्केट एअर फ्रायर. कारण ना त्याच्यामध्ये एका साईडला 3 लिटर बास्केट आहे आणि एका साईडला 6 लिटर बास्केट आहे. तर आपण त्या दोन्ही याच्यात मल्टिपल चॉईसने म्हणजे वेगवेगळ्या चॉईसने कोणाला व्हेजिटेरियन असेल कोणी नॉन व्हेजिटेरियन असेल ते एका याच्यात व्हेजिटेरियन आपण स्नॅक किंवा काहीतरी छान पदार्थ बनवू शकतो किंवा केक बनवू शकतो किंवा व्हेजिटेरियन एगलेस केक बनवू शकतो आणि एका याच्यात एगवाला केक बनवू शकतो. म्हणजे असं आहे. एका याच्यात नॉनव्हेज बनवू शकतो एका याच्यात व्हेजिटेरियन वाल्यांसाठी बनवू शकतो. तर हे चॅलेंज दूर करण्यासाठी आलेलं आहे आपलं फिलिप्सचं एअर फ्रायर. तर मल्टिपल चॉईसने आपण कोणते पदार्थ बनवू शकतो त्याच्यामध्ये. पहिले कसं सिंगल वाले म्हणजे असं आहेत सिंगल वाले पण त्याच्यामध्ये कसं ते केली की वस्तू काढून परत व्हेजिटेरियन वाले असले त्यांच्यासाठी पण ते साफ करून वगैरे करावं लागायचं. नवीन वस्तू म्हणजे पदार्थ करावा लागायचा. तर ते चॅलेंज त्या चॅलेंजेसला तोंड देण्यासाठी आलेलं आहे आपलं फिलिप्सचं एअर फ्रायर ड्युअल बास्केटचं फ्रेंडली पॅकेजिंग बघू शकता. इथे दिलेलं आहे इको फ्रेंडली 100% इको फ्रेंडली पॅकेजिंग आणि मॉडेल नंबर आहे त्याचा इथे मॉडेल नंबर दिलेला आहे NA352000. तर हा मॉडेल नंबर आहे आणि प्रोडक्ट कोड आहे 688001005266 असा आहे.
आणि हे पूर्ण एअर फ्रायर आहे 9 लिटरचा, म्हणजे एका साईडला 3 लिटर एका साईडला 6 लिटर बास्केट आहे. तर ते पूर्ण प्रोडक्ट आहे 9 लिटरचं आणि नॉनस्टिक आहे पूर्ण. तर ते तुम्हाला मी दाखवतेच नंतर. तर असं आहे आणि याच्यावर ऍप पण येते, एक ऍपचा आहे. तर त्या ऍपला आपण डाउनलोड केलं तर आपल्या सगळ्या रेसिपी त्याच्यावर येतात आणि वेगवेगळ्या म्हणजे युट्यूब चॅनल आहे त्यांचं, त्याच्यात सगळ्या रेसिपी आहे. त्याच्यातून आपण रेसिपी बघून आपण कोणते पदार्थ बनवू शकतो. तर इथे दिलेलं आहे बघू शकता 9 लिटरचं आणि एक 3 लिटर्स एक 6 लिटर बास्केट आहे. तर मी याच्या सगळी माहिती याची मी डिस्क्रिप्शन मध्ये देईलच, मॉडेल नंबर वगैरे फिलिप्सचं सगळं. तर आता आपण ओपन करून घेऊ. चला. तर इथे आहे आपलं फिलिप्सचं एअर फ्रायर बघू शकता. तर बघू शकता आहे ना एकदम ब्लॅक ग्रे आणि गोल्डन हँडल्स फिनिशिंग मध्ये. तर असं आहे आपलं एअर फ्रायर. तर तुम्ही बघितलं असेल एकदम छान ग्रे आणि व्हाईट आणि गोल्डन फिनिशिंग मध्ये आहे आणि इतका स्मूथ आहे, मॅट फिनिश त्याची डिटेलिंग म्हणजे वरचं डिटेल आहे आणि एकदम हेवी आहे. आणि अजून काही किती बोलायचं त्याच्याविषयी. आणि इथे आहे आपलं, तुम्हाला दाखवते, इथे आहे 3 लिटरची बास्केट आणि इथे आहे 6 लिटर बास्केट. आता ओव्हरऑल आपण तुम्हाला मी सगळं दाखवते ओव्हरऑल आपलं एअर फ्रायर पूर्ण. तर त्याची कॉर्ड आहे भरपूर मोठी म्हणजे तुमचं लांब ठेवलेलं असेल तरी बघू शकता खूप मोठी एअर कॉर्ड आहे त्याची. आणि त्याची बॅक साईड तुम्हाला दाखवते. तर ही आहे एअर फ्रायरची बॅक साईड आणि इथे आहे हे साईडला मिळतं आपल्याला त्याच्याबरोबर. इथे व्हेंटिलेशन साठी वेंट आहे आणि हे स्टँड आहे आपल्या काय म्हणतात कॉर्ड अडकवण्यासाठी. तरी अशा पद्धतीने कॉर्ड अडकू शकतो आपण. सॉरी सर्दी झाली नाही, थोडस बोलायला प्रॉब्लेम होतो मला. तर अशी आपण कॉर्ड अडकू शकतो. बघू शकता अशा पद्धतीने कॉर्ड अडकू शकतो. तर ही आहे आपली बॅक साईड एअर फ्रायरची. तर तुम्हाला आता ओव्हरऑल सगळं पूर्ण दाखवते मी. तर हे आहे दोन्ही बास्केटचे ड्युअल बटन्स आणि आपल्याला यूज करायचं असेल ना एका साईडची बास्केट हे बटन दाबू शकतो, दुसऱ्या साईडची यूज करायची तर ते दुसरं बटन दाबू शकतो. मग आपण म्हणजे एकाच टाइमला दोन्ही पण बास्केट यूज करू शकतो किंवा आपल्याला एका साईडची ही बास्केट नाही यूज करायची, साईडची मोठी आपल्याला छोटी बास्केट यूज करायची तर आपण छोटी बास्केट यूज करू शकतो. आणि इथे मॅन्युअल आहे, म्हणजे मॅन्युअल पण कुकिंग करू शकतो आपण. किंवा इथे दिलेलं आहे त्यांच्या ज्या सगळ्या म्हणजे कुकिंग किती टाइम सगळ्या चिकन, फिश, व्हेजिटेबल्स, मफिन्स, केक्स, फ्रोझन भाज्या, तर ते इथे दिलेले आहे सगळ्या. तर आता आपण हे फंक्शन नंतर चालू करू ना तेव्हाच दाखवेल मी तुम्हाला, तेव्हा जास्त अजून डिटेल मध्ये सांगेल की किती टाइमला किती वेळ काय काय करू शकतो, तर ते सगळं नंतर सांगेल. तर आता आपण बास्केट बद्दल जाणून घेऊ. इथे आहे ही 3 लिटर्सची बास्केट बघू शकता आणि इथे आहे 6 लिटरची बास्केट. तर ही बास्केट आहे 6 लिटरची आणि त्याच्यात अजून एक बास्केट दिलेली आहे आपल्याला, तर ती इझी एकदम निघते त्याच्या साईज मध्ये बघू शकता. आणि आपण इझी रिमूव्ह करून आपण छानपैकी वॉश करून घेऊ शकतो. आणि ते आहे स्टार मध्ये डिटेलिंग इथे सगळी अशी बघू शकता.
आणि इथे अशी आपण बास्केट टाकून आणि इथे दुसरी आहे तिथे पण आपण ही जाळी दिलेली आहे आणि मध्ये पण स्टार फिनिशिंग मध्ये दिलेलं आहे, बघू शकता. आणि अशी ही जाळी रिमूव्ह करून आपण साफ करू शकतो. नॉन स्टिकी आहे दोन्ही, तर असं आहे. तर असं आहे पूर्ण एअर फ्रायर. तुम्हाला दाखवलंच मी सगळं. आता त्याच्या मी पूर्ण म्हणजे काय काय रेसिपी ती दाखवलंच, पण आता ह्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच्यात काही रेसिपी बनवून दाखवेल. तर त्या बघा पुढच्या कशा होतात, काय होतात. मला पण नाही अजून माहिती की कशा होणार. तर ओव्हरऑल मी तुम्हाला पूर्ण माहिती दिलेली आहे त्याची. आणि इथल्या सगळ्या ज्या म्हणजे आहेत ना काही माहिती, किती डिग्रीवर किती करायचं, किती मिनिट लावायचं, ते नंतर तुम्हाला रेसिपी करण्याच्या वेळेसच सांगेल. तर असं आहे पूर्ण माझं एअर फ्रायर घेतलं मी. तर चला बघू आता रेसिपी डायरेक्ट. तर तेव्हा तुम्ही बघितलं आपल्या एअर फ्रायर मध्ये मस्त फ्राय करून बघितल्या. त्या आपण 2 मिनिटवर लावलं होतं. 1 मिनिटावर लावलं तर एकदम परफेक्ट होतील, पण 2 मिनिटवर लावलं होतं मी. तर ते तर दाखवतच तुम्हाला आणल्या. त्याच्यानंतर मी DIY मधून काय काय वस्तू घेतल्या त्या दाखवते तुम्हाला. आधी तर हे ना मी सोनी गिफ्ट मधून घेतलेलं, त्या दिवशी दाखवलं तुम्हाला. आपला याचा ऑइल स्प्रे आहे, कारण आता युज होणार आहे एअर फ्रायर मध्ये, तर त्याच्यामुळे हा जरुरी होता. तर ऑइल स्प्रे घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर DIY वस्तू दाखवते. DIY मधून मी शीट्स घेतले. त्याच्यामध्ये आपण केक म्हणजे काही करू शकतो, केक वगैरे म्हणजे त्याच्यामध्ये ठेवून म्हणजे आपले हे भांडे असतात ना त्याच्यातले ते खराब होणार नाही आणि जे आपण बनवणार ते चिटकणार नाही. त्याच्यामुळे हे शीट्स घेतलेले आहे. गोल मध्ये आहे, त्याला होल्स आहे अशा, म्हणजे त्याची हवा जाण्यासाठी. आणि बाकी मग हे मफिन्स बनवायला, केक बनवायला मी खूप एक्साइटेड आहे. जेव्हा बनवेल ना तेव्हा दाखवेलच, आणि त्यांना घेऊन बनवायचं मस्त छानपैकी. तर ते बनवेल मी एक दिवस, ती पण दाखवेल कसं होतं त्याच्यामध्ये. आणि इथे हे शीट्स घेतलेले एअर फ्रायर शीट्स आहे, पेपर आहे. तर हे मोठ्या बास्केटमध्ये चालतील हे बहुतेक. तर हे ना मिळालेले आहे. याच्यामध्ये 50 किती शीट्स आहे, याच्यामध्ये 50 शीट्स आहे. तर असे घेतलेले आहे. तर मी लवकरच ना सिलिकॉनचे पण घ्यायचे, तिथे नव्हते सिलिकॉनच्या डिश वगैरे, तर त्या घ्यायच्या आहे. त्या कशा म्हणजे युज केल्या की लगेच डिशवॉशर मध्ये घासता येतात, आणि ह्या कशा कायम लागत म्हणजे राहणार. तर त्याच्यामुळे सिलिकॉनच्या एकदम बेस्ट असणार वापरायला. त्याच्यामुळे त्या घेणार आहे लवकरच, कारण मग तिथे नव्हत्या, नाही तर मग घेतल्या असत्या. आता बघेल DIY वगैरे, DIY डीमार्ट किंवा सोनगिफ्ट वगैरे तिथे असतील ना, तर तिथून घेईल. जर तुम्हाला माहिती असेल कुठे भेटतात तर तुम्ही मला कमेंट करू शकता. कमेंट करा की कुठे भेटतात, मग मी तिथे जाऊन घेईल. नाशिकमध्ये कुठे भेटतील अशा सिलिकॉनच्या डिश. तर आता आपण मस्त होल चिकन फ्राय करणार आहे एअर फ्रायर मध्ये, म्हणजे तंदुरी चिकन. तर ते सुद्धा तुम्हाला दाखवते. आता एक साईडला मॅरिनेट वगैरे करून, आणि मग आपण करून बघू कसं होतं. मी तर खूप एक्साइटेड आहे चिकन बघण्यासाठी. आता फ्राईज तर बघितले आपण, पण चिकन कसं होतं ते बघायला खूप एक्साइटेड आहे आपल्या नवीन एअर फ्रायर मध्ये. आणि तुम्हाला पण दाखवते मी थोड्या वेळाने. तर इथे आपला मॅरिनेट मसाला करून घेतलेला आहे, आणि इथे आपली होल चिकन दाखव. बापरे, एवढं चिकन खायचं आपण. 1 किलो असेल ना, 1 किलोच्या वरती का? 1.5 किलो चिकन आहे. एक दिवस आपण ते इथे स्टार मॉल मध्ये नाही का स्किन वाली कोंबडी ती असते, ती आणू आपण. असं चिकन व्यायाम खाणार ना, तुला तर लय आवडतं ना चिकन. तर इथे मॅरिनेशन झालेलं आहे.
तर हे व्हेजवाल्यांसाठी आपलं याचं आहे फ्लावरचं, आणि इथे होल चिकन. तर आता मॅरिनेशन 15 ते 20 मिनिट ठेवायचं आहे. तर आता इथे रेस्ट करू देते थोड्या वेळ, आणि त्याच्यानंतर आपण मस्त एअर फ्रायर मध्ये करू. तर याच्यात आता मी तुम्हाला 2 रेसिपी करून दाखवते. एक व्हेजिटेरियन रेसिपी आपलं याची फ्लावर फ्राय, आणि हे होल चिकन तंदुरी त्याच्यामध्ये आपण करू. तर तुम्हाला आता हे मॅरिनेशन साठी ठेवलेलं आहे 1-1.5 तासासाठी, आणि हे सुद्धा. तर मग एकदाच हे दोन्ही लावून दाखवणार मी तुम्हाला आपल्या एअर फ्रायर मध्ये, दोन्ही ड्युअल बास्केट मध्ये. तर आता तुम्हाला दाखवतेस थोड्या वेळा. टाका ना, थांबा एअर फ्राय करून घेते खाली ना. इथे छोट्या बास्केट मध्ये आम्ही हे टाकतोय फ्लावर, जे मी मॅरिनेट केले होते ते, आणि थोडं स्प्रे बॉटलने स्प्रे केलेला आहे शीटवर. तर आता इथे सगळे टाकून घेतो. थोडं स्प्रे कर ना. बस. आता मोठ्या बास्केटमध्ये आपण होल चिकन ठेवायचंय, त्याच्यामध्ये ते भरायचंय का, ते त्याच्यामध्ये काय काय. तर कोथिंबीर टाकतो याच्यामध्ये, त्याचा थोडासा अरोमा येईल म्हणून. पोटॅटो पण टाकू शकतो ना मध्ये, पोटॅटो काही. आणि हे लेमन कुठे आहे? तर इथे लेमन फ्लेवर साठी मध्ये देते घुसून. तर आता याच्यामध्ये आपण ठेवून घेऊ सगळं. आधी स्प्रे करू ना. ठेवू का? चला, पहिली आपली एअर फ्रायर मध्ये कोंबडा एकदम मस्त बसला. आता आपली व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन तयार आहे एअर फ्रायर मध्ये जाण्यासाठी. तर आता आपण आधी ही ठेवू, छोटी बास्केट लावू आणि मोठी बास्केट लावू. तर हे आता वैभव करता, त्यांना माहिती, मला एवढं माहिती नाही. तर कसं लावायचं आहे सांगा ना. ते इकडचं किती? 180 सेल्सिअस, आणि टायमिंग 15 मिनिट. तर फ्लावर 180 सेल्सिअस आणि 15 मिनिटवर ठेवलेला आहे. आणि आपलं होल चिकन 44 झालं ते. 45 का? 45 मिनिट्स. आणि किती सिंक्रोनाइज करतो, म्हणजे एकदाच दोन्ही पण होते. तर एक ऑप्शन आहे त्याच्यामध्ये, काय आहे सिंक्रोनाइज म्हणजे एकदाच आपल्या डिश मिळतील. टायमिंग वेगवेगळे, पण एकदाच आपल्या डिश तयार होतील. तर असं टायमिंग लावलेलं आहे. हे 180 सेल्सिअस आणि 45 मिनिट, आणि हे 180 सेल्सिअस 15 मिनिट. या साईडची बास्केट आणि त्या साईडची बास्केट. आणि आता ऑन करू आपण. तर इथे ऑन झालेलं आहे आपलं, बघू शकता. तर चला आता बघू कसं होईल. मी तर एकदम एक्साइटेड आहे, एकदम फर्स्ट टाइम एअर फ्रायर मध्ये चिकन. फर्स्ट टाइमच आहे ना मग. वाट बघत बसला. म्हणजे 40 झालं का मग? वास येतो का? 10 मिनिट्स नाही, 20 मिनिट. तर इथे 20 मिनिट झालं, म्हणजे किती बाकी आता? 45 मिनिट लावलं ना आपण. 20 मिनिट्स बाकी आहे. तर आता आपण काढून बघू कशी झाली. किती क्रिस्पी झाली, बापरे. असं वाटतं झाली. नाही, बघू ना. उलटी करा. उलटी करायची का?
असं वाटतं झालीच आहे. हा स्मेल तर भारी येते. मस्त येते. आता त्याचं उलटं करायचं म्हणजे अवघड आहे. जायचं तुटून हमेशातून हे तार. आता कोंबडी उलटी केलेली आहे आणि खालून तो क्रिस्पी झाला. आता वरतून क्रिस्पी करण्यासाठी ठेवतो. आता 20 मिनिट्स बरोबर म्हणजे 45 मिनिटात बरोबर ना होते रोल चिकन. जेव्हा हे 15 मिनिटावर येईल ना तेव्हा हे पण सुरू होणार. कारण आम्ही दोन्ही एकदाच आम्हाला पाहिलेलं डिश म्हणजे एकदाच तुम्हाला दाखवायला कशा होतात. तर आता इथे 15 मिनिट होतील तर मग दोघं सेम लागतील. हे पण सुरू होईल आणि दोघं डिश एकदाच मिळतील आपल्याला खाण्यासाठी. असं टाकलेली आहे परत. आता 20 मिनिट्स बाकी. तर हे 15वर आलं. आता हे पण चालू झालेलं आहे 15 मिनिट. आता दोघं सेम होतील. बघू शकता. आणि इतका भारी वास येतोय ना. आता दोघं एकाच टाइमला मिळणार आहे आपल्याला. हे पण 15 आणि हे पण 15 मिनिटांनी. आता दोघं एकाच टाइमला मिळणार आहे आपल्याला. हे 15 मिनिटावर आलं लगेच. हे 15 मिनिटावर सुरू झालं आहे त्याच्यासोबत. म्हणजे एकाच वेळेस आपल्याला दोन्ही डिश मिळतील खाण्यासाठी. तर बघू शकता. तर आता दोघं 10 मिनिटाला आले आहे. आता ही काढून आपण उलट करून घेऊ फ्लावर. तर बघू शकता असं. तर आता सगळे उलटे करून त्याच्यावर परत ऑइल स्प्रे करू. मला वाटतं जास्त वेळ लागेल याला. का होईल बरोबर. तर आता पण सुरू झालं आहे. आता 10 मिनिट बाकी दोघं आणि मग एकदाच आपली कुकिंग होईल एअर फ्रायरमध्ये. 19, 18, 17, 16, 15, 14, 13, 12, 11, 10, 9, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 झालं. तर आता आपले पूर्ण मिनिट्स जे लावलेला टाइम तो पूर्ण कम्प्लीट झाला आहे. आता दोन्ही बास्केट काढून बघू कसं झालेलं आहे. पहिल्यांदा आपण कॉलीफ्लॉवरची काढू. बघू शकता एकदम मस्त झालंय ना. आणि चिकनची बास्केट काढून बापरे. तर असं आपलं तंदुरी चिकन झालं आहे एअर फ्रायर मध्ये. आणि व्हेजीमध्ये कॉलीफ्लॉवर फ्राय झालं आहे. आणि बघू शकता एकदम मस्त झालेला आहे. आवाज पण येत असेल. क्रिस्पी क्रिस्पी. तर मस्त झालंय. आता खाऊन बघू कसं टेस्ट ते पण तुम्हाला सांगते कशी. तर चला फोटो काढा. आपली कॉलीफ्लॉवर आणि चिकन बघू शकता एकदम मस्त झालंय. तर अशा आपल्या एअर फ्रायर मध्ये पहिल्या रेसिपी झालेल्या आहे. तुम्हाला कशी वाटलं ते नक्की सांगा. बापरे बघू शकता कसं शिजून गेलेलं आहे मध्ये. हा या माय गॉड. आणि हे नॉनस्टिक असल्यामुळे एवढं काही खराब झालं नाही. बघू चिटकलं नाहीये. साफ करता येईल. एकदम मस्त फ्राय होऊन गेली जशी हॉटेलमध्ये नाही का फ्राय विकते. इतकी मस्त झालेली आहे क्रिस्पी. आपली एअर फ्राय मध्ये तंदुरी चिकन
अजून मस्त रेडी झालेला आहे.